भंगार व्यापाऱ्यांची 8,48,000 रुपयांची फसवणूक जळगाव जामोद तालुक्यातील घटना। जळगाव जामोद तालुक्यामध्ये भंगार व्यापाऱ्यांची 4 अनोळखी इसमांनी फसवणूक केल्याची तक्रार 19 डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून या संबंधित घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनने अनेक वेळा प्रयत्न केले आहे, परंतु काही बाहेरील राज्यांमधील भंगार व्यापारी या फसवणुकीचे बळी पडत आहेत। कामरेजगाम जिल्हा सुरत राज्य गुजरात येथील भंगार व्यापारी चिरागभाई सौजीभाई रानपरिया व त्यांचा व्यावसायिक मित्र हे जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम हनवतखेडा येथे कॅम्प भंगार माल घेण्यासाठी आले होते। त्यांना आरोपी अजय नामक इसम व त्याचे 3 साथीदार यांनी भंगार माल न देता न दाखवता भंगार व्यापारी चिरागभाई रानपारिया यांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीला नगद रक्कम 25,700 व बँक अकाउंट मधून 6,89,000 व आणखी काही रक्कम असे एकूण 8,48,700 रुपये दिले, परंतु संबंधित आरोपींनी भंगारचा माल न देता भंगार व्यापाराची आर्थिक फसवणूक केली। सदर घटना 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। सदर घटनेची तक्रार भंगार व्यापारी चिरागभाई सावजीभाई रानपारिया यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली। तक्रारावरून आरोपी अजय व त्यांच्या 3 साथीदारांविरोधात कलम 318(4)(3)(5) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात PSI नारायण सरकटे करीत आहेत।